चला मैत्रिणींनो, घरच्या घरी बनवूया आलू गोंडे। त्यासाठी मी 3 मीडियम आकाराचे बटाटे कट करून कुकरमध्ये स्वच्छ धुवून लावून घेणार आहे आणि याच्या 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। आता हे वजनी म्हणाल तर अर्धा किलो बटाटे आहेत। आता यासाठी आपल्याला लागणार आहे 4-5 हिरव्या मिरच्या, 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा। आता हे सर्व मिश्रण आपण खलबत्त्यामध्ये ओबडधोबड वाटून घेणार आहोत। आता आपल्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर बटाटे आपण एका गाळणीमध्ये काढून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतर ते आपण एका ताटामध्ये मॅश करून घेणार आहोत। आपले बटाटे आता इथे पूर्ण मॅश झालेले आहेत। आता एका बाउलमध्ये आपण घेणार आहोत 4 चमचे बेसन पीठ, ओवा, त्यामध्ये ओवा टाकणार आहोत चुरून, खाण्याचा चिमूटभर सोडा, मीठ, हळद आणि थोडं थोडं पाणी घालून आपण हे मिश्रण मिक्स करून 5 ते 10 मिनिट बाजूला झाकून ठेवणार आहोत। आता हे यामध्ये फोडणीसाठी आपण जे मिश्रण ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे ते थोड्याशा तेलामध्ये परतून थोडीशी हळद, मीठ घालून मस्त मिक्स करून घेणार आहोत, जेणे की आल्याचा आणि लसणाचा उग्रवास निघून जाईल। आता यामध्ये भरपूर कोथिंबीर टाकून याचे छोटे छोटे गोंडे तयार करून घेणार आहोत। आता याचे सर्व 16 गोंडे झालेले आहेत। बेसनाच्या मिश्रणात फ्राय करून मस्त आपले आलू गोंडे तयार आहेत। छानपैकी तळून घ्यायचे। आता हे तुम्ही सॉस सोबत खाऊ शकता किंवा चटणी सोबत खाऊ शकता। सॉस सोबत खा किंवा चटणी सोबत खा, पण जाता जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा। बाय।